हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत थंडीतलं माझं स्किन केअर रुटीन जे आहे तर ते शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळच्या स्किन केअरपासून. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण फ्रेश होतो ना तेव्हा आपलं स्किन केअर कधीही विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर ना रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा छानपैकी आपल्या स्किनची, आपल्या केसांची, आपल्या पायांची वगैरे काळजी घ्यायची, जेणेकरून आपलं जे काही हे आरोग्य आहे ते खूप चांगलं राहील आणि स्किनसुद्धा, केसंसुद्धा आपली खूप छान राहतील. आता इथे ना सकाळी सकाळी जेव्हा आपण आंघोळीला गरम पाणी घेतो ना तर ते सुद्धा थंडीमध्ये जास्त कडक पाणी घ्यायचं नाही. कोमट कोमट पाण्यानेच आंघोळ करायची, जेणेकरून स्किन आपली ड्राय पडत नाही आणि छान व्यवस्थित राहील. आता सगळ्यात पहिल्यांदा ना आंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण अंग कोरडं करतो ना तर ते सुद्धा टॉवेलने एकदम घासून अंग स्वच्छ करायचं नाही. इतर ऋतूंमध्ये हे आपण करू शकतो, पण थंडीमध्ये ना थोडी स्पेशल काळजी घ्यायची, जेणेकरून आपली स्किन घासून आपण जेव्हा क्लीन करतो तर त्यावेळी ना स्किनला आपल्या थोडंसं डॅमेज होऊ शकतो आणि थंडीमध्ये थोडंसं ड्रायनेस, रफनेस वाढू शकतो. तर त्यासाठी कॉटनचा कपडा किंवा एकदम मऊ सुती कपडा, ज्याच्याने आपला चेहरा, आपले हात पाय वगैरे छान डॅब डॅब करून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ना मी इथे आता माझं मॉइश्चरायझर जे आहे ते पहिलं लावून घेतलेलं आहे. आता मॉइश्चरायझर किंवा स्किन केअर जे मॉर्निंगचं आहे ना हे थोडंसं अंग आपलं कोमळ ओलसर असेल तेव्हाच करून घ्यायचं, जेणेकरून आपली स्किन जी आहे ना ती मॉइश्चराईज असते आणि त्याचवेळी आपण ह्या ज्या स्किन केअरच्या गोष्टी करतो जेणेकरून आपल्या स्किनमधलं मॉइश्चर तसंच टिकून राहतं. आता इथं मॉइश्चरायझर लावल्यानंतर 5 ते 10 मिनटं मी थांबलेली आहे, जेणेकरून आपलं हे जे मॉइश्चरायझर लावलं आहे ना तर ते स्किनमध्ये छानपैकी सेटल होईल. त्याच्यानंतर ना थंडीमध्ये ओठसुद्धा आपले खूप खराब झालेले असतात, त्यासाठी ना मी लिप बामसुद्धा लावलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथं सनस्क्रीन लावून घेते. थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, आपण घरात राहणार असो किंवा घराच्या बाहेर पडणार असो, सनस्क्रीनसुद्धा कधीही विसरायचं नाही, जे आपल्या स्किनला खूप छान प्रोटेक्ट करतं आणि आपली स्किन खूप छान हायड्रेट ठेवतं आणि सॉफ्ट ठेवतं. तर आता इथे सनस्क्रीन मी अप्लाय केलेलं आहे आणि छान पद्धतीनं टॅप टॅप करून सगळीकडं मी ते स्प्रेड करून घेते, जेणेकरून प्रत्येक चेहऱ्याच्या पार्टला सनस्क्रीन छानपैकी लागेल. आणि आपल्याला असं वाटतं आपण घरात असतो, बाहेर तर जात नाही, मग सनस्क्रीन लावायची गरज नाही, असं नाही. आपण होममेकर आहोत, गृहिणी आहोत, तर आपलं बऱ्याचदा गॅसपाशी काम असतं किंवा घरातल्या इतर छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यासुद्धा करायला लागतात. तर त्यासाठी ना सनस्क्रीन कधीही विसरायचं नाही. आता इथे सनस्क्रीन मी लावून घेतलेलं आहे छानपैकी आणि छान अशी स्किन ना सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना अशी सॉफ्ट सॉफ्ट होते. आपण स्वतःसुद्धा चेक करू शकतो की आपली स्किन किती छान सॉफ्ट आणि मॉइश्चराईज झालेली आहे. आता त्यानंतर ना चेहऱ्याची तर काळजी घेतली, पण त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या हातापायाची सुद्धा काळजी अगदी व्यवस्थित घ्यायची आहे. तसं तर प्रत्येक ऋतूंमध्ये आपण काळजी घेत असतो, पण थंडीच्या दिवसांमध्ये ना जास्त घ्यायची, कारण ही जर काळजी घेतली नाही ना तर इतर लोकांच्यामध्ये ना आपण एकदम असे वेगळेच दिसतो, म्हणजे जेणेकरून हातपाय असे फुटलेले असतात, स्किन अशी व्हाईट व्हाईट झालेली असते. तर त्यासाठी आता इथे मी लोशन जे आहे तर ते बॉडी लोशन घेतलेलं आहे. छानपैकी भरपूर क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि छान हाताला सगळीकडे व्यवस्थित लावायचं, जेणेकरून हातसुद्धा आपले छान सॉफ्ट राहतात आणि स्किनसुद्धा एकदम छान शायनी आणि एकदम सॉफ्ट होऊन जाते, जसं की तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्यासोबत ना पायांनासुद्धा छान लावायचं हे सगळं मॉइश्चरायझर सगळीकडून, जेणेकरून आपल्या पायांनासुद्धा खूप डॅमेज होते, म्हणजे पायांच्या टाचा वगैरे असतात ना त्या खूप खराब होतात, त्याला भेगा वगैरे पडलेले असतात आणि कधीकधी तर ते इतके खराब होऊन जातात ना की त्याच्यातून रक्त येतं, अगदी मोठ्या मोठ्या जखमासुद्धा होतात. तर त्यासाठी ना दररोज जेव्हा आपली स्किन छान आहे, हातपाय वगैरे व्यवस्थित आहेत, तेव्हापासूनच दररोज आपण ह्या स्किनची आणि आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घ्यायची, जेणेकरून जसं जसं आपलं वय वाढेल ना तसं तसं अशा कोणत्याही समस्या आपल्याला फेस कराव्या लागणार नाहीत. तर आता इथे छानपैकी ना चेहऱ्याची काळजी घेतलेली आहे, हातापायांची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. त्यानंतर ना आपले केस, आता आपले केससुद्धा आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि थंडीमध्ये ना केसांचे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. केस असे ड्राय होतात, कडक होतात आणि केसांमध्ये ना स्प्लिट एंड्स खूप होतात आणि केस तुटतात, गळतात सुद्धा जास्त. तर छानपैकी इथं केसांची काळजी जर आपण रेग्युलरली घेतली ना, त्याच्यासाठी नॅचरल हेअर मास्क, घरगुती साहित्यामधून आपण ज्या काही गोष्टी असतात त्या केसांसाठी जर रेग्युलरली केल्या ना
तर आपला हेअरफॉलसुद्धा खूप कमी होतो. इथे आता तुम्ही बघितलं असेल माझासुद्धा हेअरफॉल ना अगदी कमी झालेला आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर खूप होता, पण आता खूप मेंटेन झालेला आहे, खूप मॅनेज झालेला आहे. आणि ना केस मी सहसा ना वरतीच बांधते, कारण माझं बाळसुद्धा लहान आहे. तर त्यासाठी केस खाली रिकामे जास्त मोकळी सोडत नाही, आणि सोडले तर वेणी घालते. आता इथे छानपैकी केस बांधून घेतलेले आहेत. आता लिपस्टिक तर काही मी लगेच लावणार नाही, आणि छानपैकी माझ्या सुंदर दिवसासाठी मी तयार झालेली आहे. आणि त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात होते ती सकाळचं पाणी पिऊन. आता इथे ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी पिऊ शकता, किंवा थंडीचा सीझन आहे तर त्याच्यामुळे ना थोडंसं हलकं गरम करून पाणी तुम्ही पिऊ शकता, आणि तुमच्या छान अशा सुंदरशा दिवसाची सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीनं माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे माझं संध्याकाळचं रुटीन. ज्या पद्धतीनं आपण सकाळी आपल्या चेहऱ्याची स्वतःची काळजी घेतो, त्याच पद्धतीनं ना संध्याकाळीसुद्धा आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे सौंदर्य आहे किंवा आपली जी हेल्थ आहे ती छानपैकी मेंटेन राहील. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे ब्रशने. ब्रश 2 टाईम करायचा. बरेच जण फक्त सकाळी ब्रश करतात, संध्याकाळी स्किप करतात. तर असं करायचं नाही. 2 वेळेला छानपैकी ब्रश करायचा, जेणेकरून आपले दात खूप छान राहतील आणि आपल्या ओरल हायजीन जे आहे ते खूप छान पद्धतीनं मेंटेन राहील. आता त्यानंतर ना इथे फेसवॉशने चेहरा छानपैकी धुवून घेते, कारण दिवसभर ना आपल्या चेहऱ्यावर खूप सारी घाण जमा झालेली असते. तर त्यासाठी इथं फेसवॉश मी वापरलेला आहे प्लमचा, जो की माझ्या स्किनला खूप छान सूट होतो. तर त्या फेसवॉशने ना चेहरा छानपैकी स्वच्छ धुवून घेते. आणि कुठलीही आपण गोष्ट किंवा रेमेडी असेल, स्किन केअर वगैरे करत असू, तर ते ना चेहरा त्यासाठी आपला स्वच्छ साफ पाहिजे, जेणेकरून आपण जे काही प्रोडक्ट अप्लाय करणार आहोत तर त्या प्रोडक्टला कोणतंही रिॲक्शन होणार नाही. छान पद्धतीनं चेहरा स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि इथे रुमालाने ना छान पद्धतीनं तो असा चेहरा घासून नाही, एकदम छान पद्धतीनं डॅब करून पुसून घेते. पाणी सगळं जे आहे ते टिपून घेते, जेणेकरून चेहऱ्याची स्किन वगैरे हातापायांची स्किन ना डॅमेज होणार नाही. आता त्याच्यानंतर ना संध्याकाळी झोपण्यापूर्वी मी चेहऱ्याला माझ्या ना ॲलोवेरा लावते. आता नॅचरल फ्रेश ॲलोवेरा संध्याकाळी अवेलेबल होत नाही, तर हे जे माझ्याकडं पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे, तर दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी मी हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल चेहऱ्याला छानपैकी मसाज करून घेते सगळीकडून, ज्याचा माझ्या स्किनला, चेहऱ्याला खूप जास्त फायदा झालेला आहे. ॲलोवेरा सगळ्या स्किनसाठी सूट होतं, आणि माझी ऑइली सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर ॲलोवेरा माझ्या स्किनसाठी खूप छान सूट झालेलं आहे. तर छानपैकी सगळीकडं पहिलं ॲलोवेरा जेल लावून घेतलेलं आहे. सकाळी माझं स्किन केअर जे मी करते तर त्याच्यामध्ये मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे लावते. तर संध्याकाळच्या वेळी मी मॉइश्चरायझर न वापरता संध्याकाळी मी छानपैकी ॲलोवेरा जेल वापरते, आणि छान स्किन होते. ॲलोवेरा जेल लावल्यानंतर सॉफ्ट होते, मॉइश्चराईज राहते. आता त्याच्यानंतर ना ओठांसाठी मी इथे आपलं जे तूप असतं घरी बनवलेलं, किंवा आता माझ्याकडे इथं गीर गाईचं तूप आहे, तर ते तूप मी ओठांवर संध्याकाळच्या वेळेला लावून घेते, जेणेकरून रात्रभर ओठ छान मॉइश्चराईज राहतात आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा छान मऊ राहतात. आता त्याच्यानंतर चेहऱ्याची, ओठांची काळजी घेऊन झाल्यानंतर ना केससुद्धा आपले कधीही विसरायचे नाहीत. आता माझे केस थोडेसे वाढलेले आहेत, आणि इथे बघू शकता मी केस विंचरलेत. हेअरफॉल ना अगदी फारच कमी झालेला आहे, टचवूड. आणि त्याच्यानंतर ना इथे केस जे आहेत ते मी संध्याकाळी ना वेणी घालूनच म्हणजे केस बांधूनच झोपते. तर रिकामे केस ठेवल्यानंतर ना मला अजिबात झोप येत नाही, आणि असेसुद्धा रिकामे फक्त मी रबर लावल्यानंतरसुद्धा मला झोप येत नाही, कारण थंडीमध्ये ना केसांचं मुळं वगैरे जी असतात तर ती थोडीशी डॅमेज झालेली असतात, केस आपले डॅमेज होऊ शकतात. तर त्यासाठी ना छानपैकी अशा पद्धतीनं मी वेणी घालते आणि मगच झोपते, जेणेकरून केस माझे खूप छान राहतात. आणि हे सुद्धा कारण असेल की माझ्या हेअरफॉल जो आहे ना तो खूप कमी झालेला आहे. तर इथे छान मी वेणी घालून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना आता हे ड्रायफ्रूट्स इथं भिजत घालते. आता मी मागच्याच माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर मी ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत, काढलेले नाही. तर त्यासाठी ना बदाम आहेत माझ्याकडे शिल्लक, तर बदाम मी भिजत घातलेले आहेत. आता त्यानंतर ना इथे संध्याकाळचं थोडंसं रिलॅक्सेशन रुटीन. आता या गोष्टी मी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा किंवा जसं मला टाईम भेटेल ना तसं करते. याच्या पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या माझ्या दररोजच्या गोष्टी आहेत, पण ही गोष्ट केल्यामुळे ना खरंच खूप छान रिलॅक्स होतं आणि खूप फ्रेश वाटतं. तर इथं ना एका टबमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपलं खडं मीठ, जाडं मीठ असतं ना तर ते टाकलेलं आहे.
लिंबू टाकलेला आहे आणि त्यानंतर ना आपले हात पाय असे छान पद्धतीनं ह्या कोमट पाण्यामध्ये ना थोडा वेळ भिजत ठेवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये घालून बसायचं, जेणेकरून खूप छान रिलॅक्स होतं. आणि मीठ जे आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे ना, तर मिठामध्ये निगेटिव्हिटी सगळी आपली खिचून घेतं आणि खूप छान रिलॅक्स फील होतं आपल्याला. आपण जेव्हा पण थोडंसं आपल्याला थकलेलं वाटत असेल किंवा एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटत असेल तर मिठाच्या पाण्याने अंघोळ करतो. तर अगदी तसंच दिवसभर आपल्याला घरामध्ये भरपूर सारी कामं असतात, भरपूर सारी धावपळ असते, तर त्यासाठी पायांना सुद्धा थोडासा आराम देणं खूप गरजेचं असतं. तर मिठाच्या पाण्यामुळे ना खूप छान रिलॅक्स फील होतं. त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकलेला आहे. आता इथं तुम्ही शॅम्पू पण मी थोडासा ॲड केलेला आहे, शॅम्पू ॲड करू शकता. त्याच्यानंतर थोडंसं बेकिंग सोडा असेल तर तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर इथे छानपैकी एक 15-20 मिनटं पाण्यामध्ये छानपैकी ठेवल्यानंतर ना ब्रश घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जो कुठला ब्रश असेल ना तर तो ब्रश घ्यायचा, छोटा मोठा कोणताही चालेल. ब्रश फक्त सॉफ्ट पाहिजे, खूप खरबडीत ब्रश असा घ्यायचा नाही, जेणेकरून आपल्या स्किनला त्रास होईल. आणि छान पद्धतीनं पाय सगळीकडे घासून घ्यायचे, जेणेकरून पायांची जी घाण असेल, डेड स्किन असेल तर ती निघून जाईल. आता छानपैकी पाय आणि हाताचा थोडासा मसाज केल्यानंतर ना संध्याकाळी झोपण्यापूर्वी मी छान हाताला पायाला सगळीकडे भरपूर असं तेल लावून झोपते, जेणेकरून ना तेल आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आणि सकाळी सकाळी कामाची खूप धावपळ असते, तर त्या वेळेमध्ये तेल लावणं शक्य होत नाही. खरं तर तुम्हाला जर शक्य झालं ना तर थंडीच्या दिवसामध्ये ना सकाळीसुद्धा अंघोळीपूर्वी 10 ते 15 मिनटं अगोदर ना छान हातापायांना मस्त तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अंघोळ करायची, जेणेकरून ना त्या तेलाचे बेनिफिट आपल्याला डबल मिळतील. पण मला सकाळचं काही शक्य होत नाही, तर त्यासाठी संध्याकाळी ना झोपण्यापूर्वी छानपैकी हातापायाला मी तेल लावते, जेणेकरून आपलं जे लेडीजचं जॉईंट पेन असतं किंवा हातापायांची जी दुखणी असतात छोटी मोठी, तर ती कमी होतात. आता इथं तेल लावून घेतल्यानंतर ना पायांची सुद्धा छानपैकी काळजी घेतलेली आहे, मसाज घेतलेली आहे. पायसुद्धा आपले खूप छान मॉइश्चराईज दिसतात आणि क्लीन दिसतात, नीट आणि क्लीन. आता त्याच्यानंतर ना ही जी नेलपेंट मी अगोदर लावली होती ना, तर ती रिमूव्हरचे हे असे छोटे छोटे टिश्यू आहेत, तर त्याच्या मदतीनं ना छानपैकी हे सगळं अगोदर लावलेलं जे नेलपेंट आहे तर ते मी काढून घेते. आणि त्यानंतर ना असे छान स्वच्छ सुंदर पाय आपले झालेले आहेत, तर त्याच्यानंतर नवीन नेलपेंटचा कोट मी अप्लाय करते. आपण जेवढी स्वतःची काळजी घेऊ तेवढी ना आपली चेहरा किंवा आपलं स्किन असेल किंवा आपले केस असतील तर ते खूप छान दिसतात आणि छान दिसणं हे प्रत्येकालाच आवडतं. तर मलासुद्धा या गोष्टी जशा वेळ मिळतील ना तशा मी करत असते. तर इथे छानपैकी नेलपेंट रिमूव्हरने मी सगळं नेलपेंट काढून घेतलेलं आहे. आणि आता माझ्याकडे ही नेलपेंट आहे, तर ती मी पायांच्या नखांना अप्लाय करून घेते छानपैकी. आणि सिंगल कोट केलेला आहे, त्याच्यानंतर थोडा वेळ थांबून अजून एक डबल कोट देणार आहे. तर छानपैकी इथे आता मी नेलपेंटसुद्धा लावून घेते. आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत, कारण स्किन केअर संध्याकाळचं जे आहे ते कधीही स्किप करायचं नाही, खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना आपला मूडसुद्धा खूप फ्रेश राहतो आणि आपल्यालासुद्धा खूप छान आणि रिलॅक्स फील होतं. तर आता इथं छानपैकी दुसऱ्या पायालासुद्धा जी नेलपेंट आहे ना तर ती मी अप्लाय करून घेते. आणि नेलपेंट अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता किती छान आपल्या पायांचा लुक आलेला आहे. आणि आपले जे पाय आहेत ते छानपैकी आता आपण छान त्याची काळजी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे खूप छान दिसत आहेत. स्किनसुद्धा आपली पायांची खूप छान मॉइश्चराईज राहिलेली आहे आणि आपले पायसुद्धा खूप छान रिलॅक्स हवेत आणि आपलं सौंदर्य पायांवर सुद्धा खूप डिपेंड असतं. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.